आज आपण हॉटेल स्टाईल गव्हाच्या पिठाचे नान आणि काजू पनीर मखाना करी बनवणार आहोत. हे नान अगदी 3-4 तास देखील असे सॉफ्ट असे राहतात. इथे तुम्ही बघू शकता असे हे टम्म फुगलेले नान आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण नान बनवण्यासाठी इथे पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण जे रोज चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे. त्यामध्ये इथे आपण अर्धा कप मैदा टाकणार आहोत. मैदा टाकणं अगदी ऑप्शनल आहे, पण मैदा टाकल्यामुळे आपले छान असे नान तयार होतात. त्यात मी इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. आपण यामध्ये 1 टीस्पून इथे मी पिठी साखर टाकलेली आहे आणि 5-6 टीस्पून यामध्ये दही टाकायचं. त्यामुळे आपले नान छान खुसखुशीत असे तयार होतात. यामध्ये मी चिमूटभर खाण्याचा सोडा वापरलेला आहे. त्यामध्ये 1 टीस्पून इथे मी तेल टाकलेलं आहे. हे सर्व जिन्नस छान हाताने आपण एकजीव करून घेणार आहोत आणि इथे थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असा पिठाचा गोळा आपण इथे मळून घेणार आहोत. हे पीठ आपण असेच 15-20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. इथे भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा, 7-8 काजू, 1 हिरवी मिरची आणि 2 बेडगी मिरची टाकलेले आहे. हे 2-3 मिनटं छान असं पाण्यात उकळून घेणार आहोत आणि नंतर हे सर्व नितळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 हिरव्या वेलची टाकून छान अशी पेस्ट तयार करून घेतली. इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी काजू टाकलेले आहेत. इथे काजू आपल्याला छान गोल्डन रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता की आपण काजू छान असे गोल्डन रंग होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. आता ते आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. इथे मी हे सर्व काजू एका भांड्यात काढून घेतलेले आहेत. आता इथे जे तूप उरलेलं आहे त्या तुपामध्ये मी 1 वाटी मखाना घेतलेला आहे. तो मखाना आपण या तुपामध्ये छान असा तळून घेणार आहोत. त्यामुळे आपला मखाना छान कुरकुरीत असा तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता मखाना देखील आपण छान असा तुपामध्ये तळून घेतलेला आहे. आता छान असा हा मखाना तळल्यानंतर तो देखील आपण एका ताटात काढून घ्यायचा. याच कढईमध्ये मी आणखीन चमचाभर तूप टाकून घेतलेले आहे. आता हे तूप छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये पनीर टाकणार आहोत. इथे मी 200 ग्राम पनीरचे छान असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे देखील आपण तुपामध्ये अगदी गोल्डन रंग होईपर्यंत छान असे तळून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी थोडे मोठ्याच आकारामध्ये इथे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता छान असे गोल्डन रंग येईपर्यंत हे पनीरचे तुकडे आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपलं पनीर देखील छान असं तळलं गेलेलं आहे. आता हे पनीर देखील आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच कढईमध्ये आणखीन 2 चमचे तूप मी इथे टाकलेलं आहे. आता त्यामध्ये मी ते 1 चमचा जिरे टाकले. जिरे छान असे तडतडून द्यायचे. त्यानंतर इथे मी थोडंसं आलं आणि लसूण बारीक असे चिरून घेतलेलं आहे आणि ते या तुपामध्ये टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे आपल्याला छान असा कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे आपण कांदा देखील या तुपामध्ये छान असा 2-3 मिनिटे रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा देखील छान असा भाजलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून टाकलेले आहेत. आपल्याला इथे कांदा टोमॅटो छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे.
आता हे टोमॅटो मऊ होण्यासाठी मी यामध्ये भाजीला जे मीठ लागणार आहे ते आत्ताच टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आपला टोमॅटो पटकन शिजला जातो आणि मऊ असा तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो देखील छान असा मऊसूत शिजलेला आहे. आता इथे कांदा टोमॅटो छान शिजल्यानंतर आपण त्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. इथे मी 1 चमचा धने पावडर, जिरे पावडर, पाव चमचा हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे सर्व मसाले आणि कोथिंबीर छान असे आपण इथे तेलामध्ये परतून घेणार आहोत. इथे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले तुपामध्ये इथे आपण परतून घ्यायचे आहेत. आता हे मसाले चांगले परतण्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. इथे पाणी टाकल्यामुळे आपले कांदा टोमॅटो आणि हे सर्व मसाले छान असे शिजले जातात. त्यामुळे छान अशी आपली भाजी तयार होते. इथे 1-2 मिनटं आणखीन हे सर्व छान असं तेल सुटेपर्यंत इथे मी परतून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली होती ते ग्रेव्ही यामध्ये टाकणार आहोत. इथे यामध्ये मी सर्व ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे आणि ही ग्रेव्ही देखील आपल्याला 3-4 मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे. इथे 1-3-4 मिनटं आपण तेल सुटेपर्यंत मस्त असं हे सर्व ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. त्यामुळे आपली छान अशी भाजी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता की आपली मस्त अशी ग्रेव्ही इथे शिजलेली आहे. ग्रेव्हीला छान असे तेल सुटलेले आहे. आता आपण यामध्ये जे काजू, पनीर आणि मखाणे फ्राय करून घेतलेले होते ते यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत. इथे छान असं या मसाल्यांमध्ये हे सर्व जिन्नस आपण छान परतून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या भाजीला रंग आलेला आहे. आता यात गरजेप्रमाणे पाणी ओतून घ्यायचं आणि आपण ही भाजी 5 मिनटं छान अशी झाकण ठेवून इथे शिजवून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, आपले काजू वगैरे छान असे या भाजीमध्ये शिजले जातात. 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी भन्नाट चवीची इथे काजू पनीर मखाना करी तयार झालेली आहे. मी वरून थोडी कसुरी मेथी टाकली आहे. त्यामुळे अगदी हॉटेल स्टाईल अशी चव आपल्या भाजीला येते. इथे आता आपण वरून थोडीशी दुधावरची साय मी फेटून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल विकतची ती जरी टाकली तरी देखील चालेल. इथे मी एक 4-5 चमचे दुधावरची साय छान अशी फेटून घेतलेली आहे आणि तीच यावर टाकलेली आहे. यामुळे आपल्या ह्या भाजीची चव आणखीच वाढते. इथे ही क्रीम आणि भाजी छान अशी आपण एकजीव करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता की छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही भाजी झाकून ठेवून देणार आहोत. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण नान बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं होतं त्या पिठाचा मी एक गोळा घेतलेला आहे. आपण चपातीला ज्याप्रमाणे गोळे करतो त्याप्रमाणेच मी इथे एक गोळा घेतला. त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. थोडंसं लाटून घेतल्यावर त्याला तेल किंवा तूप लावायचं आणि या पद्धतीने त्याचा पुन्हा एकदा गोळा करून घ्यायचा. वरून थोडंसं पीठ लावून त्या थोडंसं जाडसरच असा मी नान लाटून घेतलेला आहे. त्यावरून थोडीशी कलोंजी टाकली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. वरून थोडंसं लाटून घ्यायचं आणि इथे थोडंसं आपण जाडसरच लाटून घेणार आहोत. इथे एक तवा छान असा मी गरम करून घेतलेला आहे. त्यावर नान आपला टाकून घेतलेला आहे. इथे नान दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा. त्यावर तुम्ही तेल तूप बटर काहीही लावू शकता. इथे तुम्ही बघू शकता आपला छान असा टम्म फुगलेला नान आपला तयार झालेला आहे. अगदी हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल असे आपले घरच्या घरी नान तयार होतात. इथे आपले छान असे नान आणि काजू मखाना करी तयार झालेले आहे.